नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा, तसेच त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांना विवाहासाठी स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात, त्यामुळं विवाहामध्ये विलंब येतो किंवा विवाह ठरण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जर मुलामुलींना जर प्रेमविवाह करायचा असेल तर त्यामध्ये देखील अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय सेवा या करत असतो. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत असतील किंवा एखाद्याला जर प्रेमविवाह करायचा असेल तर त्यामध्ये देखील येणाऱ्या सर्व अडचणी या उपायामुळे दूर होणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. आता ह्या हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीचीच माहिती अगदी थोडक्यात पण महत्त्वाची मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर आपण आज जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय करायचा आहे आपल्याला बुधवारी. बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. कोणतंही शुभ कार्य असेल तर या शुभ कार्यापूर्वी गणपती बाप्पांचं आवाहन केलं जातं, त्यांची पूजा केली जाते. गणपती बाप्पांना बुधवार हा समर्पित असल्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय सेवा जर केल्या तर या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा या दूर होण्यास मदत होते. आणि म्हणूनच विघ्नहर्त्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या सर्व अडचणी विवाहातील दूर व्हाव्यात यासाठीच आपल्याला बुधवारी हा उपाय करायचा आहे. आता मी जो उपाय सांगणार आहे तर तो मुलामुलींनी केला तरी देखील चालेल किंवा मुलामुलींना जर शक्य होत नसेल तर आईवडिलांनी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच आपण केलेल्या या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तर बुधवारी सकाळी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत. पिवळ्या रंगाचे मूग घ्यायचे नाहीत तर हिरव्याच रंगाचे मूग या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर मूग घेत असताना 108 मूग मोजून आपल्याला घ्यायचे आहेत. 108 मूग मोजून घेत असताना त्यामध्ये एकही मूग किडलेला, खराब झालेला नसावा असे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्वप्रथम तर आपल्या घरातील देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे. देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्या थोड्याशा पिवळ्या करून हळदीनं ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या, 2 अखंड लवंगा, चिमूटभर हळद टाकायची आहे. असा हा दिवा प्रज्वलित करून मगच आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे. आपण नेहमी पाहतो कोणतेही शुभ कार्य असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं. कोणत्याही सेवेला सुरुवात करताना जर अग्नीला साक्षी मानून जर सेवा केली तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडील किंवा मुलं कोणीही हा उपाय करू शकतात. या हिरव्या मुगासोबतच आपल्याला लागणार आहे एक सुपारी. ही सुपारी घेत असताना देखील पूजेची सुपारी घ्यायची आहे. जी खाण्यासाठी वापरतात ती घ्यायची नाही किंवा घरामध्ये अगोदरपासून पडलेली किंवा खराब झालेली सुपारी नसावी. सुपारी ही विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते, प्रतिमा नसते, तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून या सुपारीची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या उपायासाठी या 108 मुगांसोबतच एक सुपारी देखील लागणार आहे. तर देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर हे जे मूग घेतलेले आहे तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. एक खाली वाटी घ्यायची आहे, म्हणजेच मोकळी वाटी घ्यायची आहे आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा. आणि प्रत्येक वेळी एक मंत्र म्हणताना तुम्हाला हा जो एक मूग आहे तर तो मूग दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आहे. म्हणजेच 108 वेळा मंत्र जप करताना 108 मूग हे दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. मनापासून जप करायचा आहे. अगदी शांतपणे आपल्याला ही सेवा करायची आहे.
ओम गण गणपते नमः असं म्हणायचं, एक मूग दुसऱ्या वाटीत टाकायचा. ओम गण गणपते नमः असं म्हणायचं, दुसरा मूग दुसऱ्या वाटीत टाकायचा. म्हणजे असं करून तुम्हाला हे 108 वेळा सेवा करायची आहे. त्यानंतर तुमची जी कुलदेवता आहे, जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, तर त्या कुळदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या अडचणी येत आहेत तर त्या दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगत आहे तर तो उपाय तुम्हाला सकाळी ज्या वेळेला देवपूजा करता बुधवारी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचं किंवा लाल रंगाचं तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे, रुमाल घ्यायचा आहे. तो नवीनच असावा आणि त्या रुमालामध्ये तुम्हाला हे 108 जे मूग मोजून घेतलेले आहेत तर ते मूग ठेवायचे आहेत. त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. यामध्ये आपण जी एक सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी बांधायची नाही, फक्त आपल्याला हिरवे मूगच बांधायचे आहेत. आणि आपल्या जवळपास ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर आई वडील जर हा उपाय करत असतील तर आई वडिलांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे. विवाहसंबंधित जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला आपण ज्या ठिकाणी देवघरासमोर बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केला तर त्या ठिकाणी बसून तुम्हाला गणपती बाप्पांना, तुमच्या कुलदेवतेला, तसेच तुम्ही ज्या देवी देवतांना मानता म्हणजे ज्यांची सेवा करता तर त्यांना तुम्हाला त्यांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती आणि आपण जे हिरवे मूग घेतलेले आहेत तर ते घेऊन, तसेच गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य, त्याचबरोबर पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा घेऊन, तसेच लाल जास्वंदीचं फूल, त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू, दुर्वा, तसेच इतर पूजेचं सर्व साहित्य घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं जाऊन सर्वप्रथम तर गणपती बाप्पांची आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर तिथं थांबून गणपती बाप्पांसमोर ओम गण गणपते नमः या मंत्राचा पुन्हा एकदा 108 वेळा जप करायचा आहे. आणि ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि ही जी सुपारी आपण आणलेली आहे तर ती सुपारी देखील या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला सांगायची आहे. ती अशी मनामध्ये बोलायची नाही किंवा गणपती बाप्पांसमोर हात जोडून बोलायची नाही, तर गणपती बाप्पांच्या कानामध्येच तुम्हाला ही अडचण सांगायची आहे. मुलं जरी हा उपाय करत असतील तरी देखील मुलांनी गणपती बाप्पांच्या आपल्या विवाहासंबंधित अडचण आहे तर ती त्यांच्या कानामध्ये तुम्हाला बोलून दाखवायची आहे. त्यानंतर जी आपण गणपती बाप्पांच्या चरणावर एक सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी उचलून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही सुपारी घरी घेऊन यायचं आहे. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये ही सुपारी बांधायची आहे. अखंड 11 पिवळ्या अक्षदा यामध्ये बांधायच्या आहेत आणि ही एक पोटली छोटीशी तयार करून जी आपली मुलं आहेत विवाहासाठी तर त्यांच्याजवळ ही ठेवायची आहे. नेहमी त्यांच्याजवळ ही पोटली ठेवायची आहे. म्हणजेच ही सुपारी आणि 11 अक्षदा जर नेहमीच ठेवणं जर शक्य होत नसेल तर ही जी पोटली आहे तर ती देवघरामध्ये ठेवायची आहे. म्हणजेच ही सुपारी देवघरात ठेवायची आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही विवाहासाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला तुमच्यासोबत ही पोटली म्हणजेच ही जी सुपारी आहे तर ती नेहमी ठेवायची आहे. आणि हा जो उपाय मी सांगितलेला आहे तर तुम्हाला हा उपाय दर बुधवारी करायचा आहे. आणि सुपारी जी आहे तर ती सुपारी फक्त पहिल्याच बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर नेऊन ठेवायची आहे. बाकी पुढचे जे बुधवार येतील तर त्या बुधवारी तुम्हाला फक्त हिरव्या मुगाचाच उपाय करायचा आहे. आणि 11 अक्षदा म्हणजेच मी ज्या पिवळ्या अक्षदा सांगितलेल्या होत्या ज्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर त्या अक्षदा देखील या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत. आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये विवाहासंबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या सांगायच्या आहेत. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि ते आपल्या भक्तांवरील सर्व विघ्न दूर करण्याचं काम करत असतात. आणि म्हणूनच या विघ्नहर्त्याला आपल्या मुलांच्या विवाहातील किंवा ज्या मुलांचा विवाह ठरत नसेल तर त्यांनी आपल्या विवाहात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच मनासारखे स्थळ यावे, मनासारखा जोडीदार मिळावा किंवा प्रेमविवाह करायचा असेल तर तो देखील व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच आपण या केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं. आणि नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला
मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी, तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ मिळतं. त्याचबरोबर कोणताही उपाय, कोणतीही सेवा करताना आपण ज्या वस्तू वापरत असतो, घेत असतो, तर त्या अखंडच असायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपण मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी हिरव्या मुगाचा कशा प्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.